आणि साहजिक आहे नव्या लोकांना तिकीट्स दिलेले आहेत, त्यामुळे निष्ठावंत जे आहेत नाराज आहेत. स्वाभाविकपणे मतं विभागली जातील आणि याचा सगळ्याचा परिणाम मतदानावर होणार आहे, रिझल्ट्सवर पाहायला मिळणार आहे. बरं, हे झालं भाजपचं. आता आम्ही तुम्हाला दुसरी साईड सांगणार आहोत, मातोश्री बाहेरचे अपडेट्स. बातमी मातोश्री बाहेर रंगलेल्या नाराजी नाट्याची. फक्त भाजपमध्ये नाही तर या साईडला सुद्धा तसंच नाराजी नाट्य रंगल्याचं पाहायला मिळालं. का तर मुंबईच्या माजी महापौर श्रद्धा जाधव यांना उमेदवारी दिली गेली आणि ही उमेदवारी दिल्यानं स्थानिक शिवसैनिकांच्या संतापाचा अक्षरशः स्फोट झाला. वॉर्ड क्रमांक 202चे स्थानिक शाखा प्रमुख विजय इंदुरकर यांना उमेदवारी नाकारली गेली आणि त्यामुळे त्यांना अश्रू अनावर झाले. या सगळ्या नाराजी नाट्यामध्ये एक चेहरा होता. कोणाचा होता? एका फायर आजीचा. कोण आहेत त्या फायर आजी आणि त्या इतक्या का चिडलेल्या आहेत पाहूयात या रिपोर्टमधून. ठाकरेंच्या मातोश्री बाहेर शिवसैनिकांचं नाराजी नाट्य. श्रद्धा जाधवांना उमेदवारी दिल्यानं शिवसैनिकांचा संताप. शिवसैनिकांच्या लाडक्या फायर आजींच्याही संतापाचा स्फोट. महिलांना साड्या वाटल्या, त्या साड्यांचे 3 लाख रुपये माझ्या अजून दिले नाहीत. प्रत्येकाला श्रद्धा जात असतं, हे काय घरादारीत चालवलं काय? हा संताप आहे शिवसैनिकांचा, हा उद्रेक आहे निष्ठावंतांचा. महिलांना साड्या वाटल्या, त्या साड्यांचे 3 लाख रुपये माझ्या अजून दिले नाहीत. हा स्फोट आहे सामान्य शिवसैनिकांच्या भावनांचा. प्रत्येकाला श्रद्धा जात असतं, हे काय घरादारीत चालवलं काय? मुंबई महापालिका निवडणुकीत उमेदवारी नाकारल्यानं टोळ्यांतून ओघळणारे शाखा प्रमुखांचे अश्रू. मुंबईच्या वॉर्ड क्रमांक 202 मधून माजी महापौर श्रद्धा जाधव यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे उमेदवारीसाठी इच्छुक स्थानिक शाखा प्रमुख विजय इंदुरकर आणि त्यांच्या समर्थक शिवसैनिकांचा संताप झाला. त्यांनी थेट मातोश्रीवर जाऊन आपली नाराजी व्यक्त केली. 3 वेळा माझ्या उद्देशाने मुलाखत घेतली आणि मला काल माझी शेवटची मुलाखत घेतली होती आणि मला कन्फर्मेशन ऑलमोस्ट माझं झालेलं होतं. आणि एका रात्रीत आज सकाळी आता गेम झालेला. हा वॉर्ड ओपन आहे आणि ओपन असताना सुद्धा श्रद्धा जाधवांना पुन्हा त्या वॉर्डमध्ये उमेदवारी देण्यात आली. आमच्यावर अन्याय आहे. श्रद्धा जाधव ह्या 2014ला एबी फॉर्म भारतीय जनता पार्टी एबी फॉर्म घेतला होता. त्याच्यात त्यांना बक्षिसी म्हणून त्यांना महापौरपद मिळालं, वडाळा विधानसभेची उमेदवारी मिळाली आणि आता परत तुम्ही त्यांना उमेदवारी देता. म्हणजे आम्ही शिवसैनिकांनी करायचं काय? मी पण 35 वर्ष काम करते शिवसेनेचं. यांच्याबरोबर 8 वर्ष मी पण काम करते. 2017 मध्ये सुद्धा त्या निवडून आल्या, महिलांना साड्या वाटल्या, त्या साड्याचे 3 लाख रुपये माझे अजून दिले नाहीत. माझे दागिने घाण ठेवले मी. त्या बाईने मला अजून पैसे दिले नाहीत. फक्त काय यांना काही सीटा घ्यायच्या आणि मोठं मोठं मिरवायचं. गरीब माणसाचे पैसे द्यायला का होतात? संघटनेवरची निष्ठा आणि लोकमत जे आहे ना ते साहेबांना माहित होतं आणि साहेबांनी पुन्हा एकदा मला संधी दिली. त्या संधीचं मी सोनं केल्याशिवाय राहणार नाही. पवन जाधव इच्छुक होते, त्यांना उमेदवारी होते पण आता असं होतं राजकारणात. आहे पुढे अजून आहे ना. आणि साहेब आदित्य साहेब त्याच्या पाठीशी आहेत खंबीरपणे. ते भविष्यात करतील त्याचा विचार. या नाराजांमध्ये एक चेहरा सर्वांचं लक्ष वेधून घेत होता. तो म्हणजे शिवसैनिकांच्या लाडक्या फायर आजींचा. भगवी साडी नेसून कायम शिवसेनेच्या आंदोलनात सर्वात पुढे असलेल्या 80 वर्षांच्या कट्टर निष्ठावंत शिवसैनिक चंद्रभागा शिंदे. तिकीट वाटपात निष्ठावंतांना डावलण्यात आल्यानं त्यांना सुद्धा राग अनावर झाला होता. निष्ठावंत राहून आमचा काय फायदा, असा रोखठोक सवाल फायर आजींनी केला. आम्ही ना आता ऐकणार ना, तिला घरी गाडी कशाला? किती वर्ष झाली? किती वर्ष झाली? हीच माय तिला एकीला सीट देतात. हे गुन्हा आहे ना. साहेबांनी कसा दिला तिला? आमचं आंदोलन दिलं होतं, आम्ही लेखी पत्रक दिलं होतं साहेबांना. मी येऊन भेटले होते, साहेबांना सांगितलं होतं इंदुरकर साहेबांना सीट द्या म्हणून. एवढं करून असून आमचा काय फायदा? निष्ठावर राहून आमचा काय फायदा? फायर आजी. उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना तत्कालीन खासदार नवनीत राणा यांनी मातोश्री बाहेर हनुमान चालीसा पठण करण्याचा इशारा दिला होता. त्यावेळी राणांना अडवण्यासाठी शिवसैनिकांची फौज राणांच्या घराबाहेर जमली होती. त्यात आघाडीवर होत्या त्या फायर आजी. 80 वर्षांच्या चंद्रभागा शिंदे प्रकाश झोतात आल्या त्या त्यांच्या पुष्पा स्टाईल डायलॉगमुळे. झुकेगा नहीं साला असं म्हणत फायर आजींनी धमाल उडवून दिली होती. नवनीत राणा कायर है, आजी आमची फायर है, अशी घोषणा त्यावेळी गाजली होती.
या घटनेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब फायर आजींच्या भोईवाडा नायगाव इथल्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती. या फायर आजींना घर देण्याचं तसंच मुलाला नोकरी देण्याचं आश्वासन त्यावेळी उद्धव ठाकरेंनी दिलं होतं, पण ते आश्वासन सुद्धा हवेत विरलं. मला साहेबांनी सांगितलं होतं इथं बंगल्यावर चंदा या म्हातारीचं काम कर. हा ते अजून माझं काम तू केलेलं नाही. काय नाही घर पी नाही भेटलं, काही नाही, काहीच नाही दिलं मला अजून त्या शब्दाने. काय नाही, साहेबांवर मी निष्ठावून अजून पोहोच राहिले. ती साहेबांनी असं करायचं नव्हतं. आमचे शाखा प्रमुखला निष्ठावून शाखा प्रमुख होता. ती कितीदा राहणार. हे गुन्हा गेला आम्ही ऐकणार नाही. भाजी विक्रीचा धंदा करून कशीबशी गुजराण करणाऱ्या फायर आजी शिवसेनेतील जुन्या आणि निष्ठावंत शिवसैनिकांपैकी एक. काहीही झालं तरी पक्षावर जीवापाड प्रेम करणारी सच्ची कार्यकर्ती. मात्र राजकीय पक्ष कोणताही असो, निष्ठावंतांवरती कसा अन्याय होतो याचं हे जिवंत उदाहरण. झुकेगा नाही म्हणणाऱ्या फायर आजींना अखेर झुकावंच लागलं. फायर आजींना मातोश्री बाहेर येऊन आंदोलन करावं लागलं, ज्यावरून निष्ठेला मोल नसतं हे ठाकरेंच्या शिवसेनेतही दिसून आलं. पद्मेश पवारसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.